नमस्कार. माझं नाव डी दिलीप देशमुख. आता सगळीकडं डी म्हणूनच ओळखतात. घरात बायकोला माझं नाव आडनाव सांगितलं तर कोणी ओळखणार. डीडीज म्हणूनच सगळीकडे ओळखलं जातं. माझी आणि सरांची भेट 1 वर्षापूर्वी अतुलच आला होता माझ्याकडं. अतुल नाही, आमची एक ग्रुप आहे, ते काळे सर, हंडीबाग सर वगैरे. ह्यांनी काय केलं की ते सगळ्या 8-10 लोकांनाच घेऊन येतात. तर आम्ही जवळजवळ 10 लोक जॉईन झालो होतो. आणि मला पण काय एवढं इंटरेस्ट नव्हता. म्हटलं आता काय ट्रेनिंग करायचं आता. तर त्यांच्याबरोबर आलो होतो. पण मला पहिल्यांदा असं झालं की असं वाटलं होतं की आता शिकायला पाहिजे. कारण गेल्या 10 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की इंडस्ट्रीजमधनं बाहेर जायचं. आता जवळजवळ माझं वय 62 वर्ष वय आहे. आणि मी ठरवलं होतं की आता रिटायर व्हायचं. मस्त 2 कंपन्या रेंटनी द्यायच्या, चांगलं 7-8 लाख रुपये भाडं येईल आणि ऐश करायची. पण लर्निंगमध्ये आल्यानंतर चेंज झालं संपूर्ण. आणि त्यात ह्या 2 वर्षात मागं जेव्हा सर भेटले तर त्यात आयुष्य अजून 360 डिग्री चेंज झालं. आणि आता असं वाटतं की अजून काहीतरी करावं. ह्या वर्षी सरांना भेटल्यानंतर मी जवळजवळ 4 कोटीचा एक प्रोजेक्ट केला आता. आणि लोकांनी मला वेड्यात काढला, अरे काय करतोयस तू आता हे असं सगळं. एक कंपनी घेतली. सरांचे सेशन बघून एवढी एनर्जी निर्माण झाली की ह्या वर्षी जवळजवळ 8 लोकांची टीम होती, ती 12 लोकांची टीम तयार केली. माझं स्वतःचं शिक्षण 10वी झालेलं आहे, पण 8 इंजिनियर माझ्या कंपनीमध्ये काम करतात आणि बरंचसं डेव्हलपमेंट वगैरे याच्यावर काम करतात. सरांनी त्यांना पण ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह लोक होती जे माझ्याबरोबर 15-20 वर्षापासून होते. फार त्रास द्यायचे मला आणि मला काय सुधारायचंच नाही. म्हणजे अशा काही गोष्टी असायच्या की त्याच माणसाला माहीत असायच्या. मग सरांनी ती डेअरिंग दिली की ह्या लोकांबरोबर कसं डील करायचं. आणि आता अशी कंडिशन आहे की ते लोक गप झालेत. आता नवीन लोक आल्यामुळे आता ते लोक पण शांत झालेत. आणि सरांचं एक सेशन, मला डेलिकेशन हे सर्वात चांगलं मला सेशन वाटलं की सोडता यायला पाहिजे. आणि ते मला जमत नव्हतं सोडायला. आता ते बरंचसं सोडता यायला लागलं आहे. तर एकदम छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.